हाय स्टुडंट, मी भालके सर आणि तुमचं खूप 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 स्वागत करतो आपल्या भालके सायन्स अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत बघा मुलांनो, जो वर्ग 12वी महाराष्ट्र बोर्ड फिजिक्स यामधला 8वा चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आणि त्यामध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ गॉस लॉ, त्यामध्ये 3 नंबरचा ॲप्लिकेशन आपला आहे बाळांनो, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ चार्जड इनफायनाईट प्लेन शीट. या अगोदरचे 2 ॲप्लिकेशन आणि या चॅप्टरचे पूर्वीचे व्हिडिओ पूर्णच्या पूर्ण मी या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही या चॅनलचं नाव टाकलं तर तुम्हाला सगळेचे सगळे व्हिडिओ मिळून जातील. ठीक आहे. आज गॉस लॉचा तिसरा ॲप्लिकेशन आपण बघणार आहोत, जो महाराष्ट्र बोर्ड वर्ग 12 फिजिक्स या बुकमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरमध्ये आपला दिलेला आहे. तर काय ॲप्लिकेशन आहे बघा मुलांनो, आपला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड करायचा आहे. कुठं एक आपल्याकडे इनफायनाईट प्लेन शीट आहे जी की चार्जड आहे, आणि अशा चार्जड इनफायनाईट प्लेन शीटच्या बाजूला आउटसाईडला एक आपण पॉईंट चूज करणार आहात. त्या पॉईंटवर असणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण या ठिकाणी फाइंड करणार. ठीक आहे. बघा आता यामध्ये आपण काय घेतलं, एक प्लेन शीट घेतली आहे जी की चार्जड आहे. ही प्लेन शीट एवढी थिन असेल की जनरली एक पेपर असतं आपलं, जनरली जो वहीचा नोटबुकचा किंवा आपल्या बुकचं जे पेपर असतं, पेपर टाईप आपण ह्याला मानूया. जेणेकरून या प्लेन शीटच्या या साईडला म्हणजे फॉरवर्ड साईडला आणि बॅकवर्ड साईडला दोन्ही साईडला आपले चार्ज काय डिस्ट्रीब्यूट झाले आहेत. जसं की मी एखादी पेज घेतलं, समजा एक पेज घेतो मी, हे आपल्याकडे पेज आहे. ठीक आहे. हे पेज आहे. पेज जी जेवढी अशी आपल्याकडे जाडी असेल, म्हणजे जो बी आपल्याकडे थिकनेस असणार आहे, एवढी कमी थिकनेसची या ठिकाणी आपल्याकडे ही प्लेन शीट आहे. आणि या प्लेन शीटच्या आतमध्ये आपण चार्ज एनक्लोज केलेत. ऑब्वियसली चार्ज कसे असतात, सगळे पॉझिटिव्ह आहेत नेचरमध्ये. दॅट्स वाय दे हॅव जस्ट डिस्ट्रीब्युट ऑन द सरफेस ऑफ दॅट प्लेन शीट बिकॉज दे हॅव रिपल टू वन अनदर. एकमेकांना ते रिपल करतात, त्यामुळं जी बी चार्ज असतील बाळांनो, ते आपला जो बी पार्ट दिसतोय ह्या प्लेन शीटचा फ्रंटचा पार्ट, आणि असाच पार्ट एक बॅक साईडला एक आहे. दोन्ही साईडला पॉझिटिव्ह चार्ज सरफेसवर आलेले आहेत आपल्याला सांगता येऊ शकेल. ठीक आहे. तर या ठिकाणी जो समोरचा पार्ट आहे, यामुळे या फील्ड समोरच्या पॉईंटवर जो बी आपल्याकडे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी प्रोव्हाइड होईल किंवा प्रोड्यूस होईल आणि त्याचबरोबर याच प्लेन शीटच्या बॅक साईडलाही सेम असेच चार्ज आपले डिस्ट्रीब्यूट झाले. मग यामुळे सुद्धा यामुळं या साईडला बॅक साईडला बी एक असा एक पॉईंट असेल सेम याच डिस्टन्सवर, जो या सेंटरपासून हे आर डिस्टन्सवर आपण पॉईंट पी पकडला आहे, तेवढ्याच डिस्टन्सवर या ठिकाणी एक पी डॅश पॉईंट आपण घेणार आहोत. आणि या दोन्ही पॉईंटवर सेम या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपली असणार आहे. त्याचं मॅग्निट्यूड सेम असणार आहे. डायरेक्शन नक्कीच अपोजिट आहे, दिसते आपल्याला. या साईडला डायरेक्शन समोर असेल फ्रंटला, तर या साईडचं डायरेक्शन ऑब्वियसली निगेटिव्ह आहे किंवा अपोजिट साईडचं बॅक साईडचं आहे. ठीक आहे. परंतु इलेक्ट्रिक फील्डचं मॅग्निट्यूड जे आहे ते मात्र दोन्ही साईडला तेवढंच आहे. आता मी काय करणार फर्स्टली, तर या पॉईंट, या पी पॉईंटवर मला काय करायचं आहे, पी पॉईंट जो की छोटा पॉईंट घेतला, ज्याचा एरिया आपण बाळांनो डी एस मानला आहे. ठीक आहे. छोटा एरिया आपण डी एस मानला, तुम्ही डी ए पण मानू शकता. हा जो एरिया आपण डी एस दाखवला, याला मी डी ए पण म्हणू शकतो. ठीक आहे. तर छोटा एरिया आपण डी एस मानला. त्या पॉईंटवर या प्लेन शीटमुळे तयार होणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण फाइंड करणार आहोत टू युजिंग ऑफ गॉस लॉ. गॉस लॉचा यूज करून आपण फाइंड करणार आहोत. ठीक आहे. काय काय घेतले बघा मी. पहिली गोष्ट आपल्याला काय करावं लागणार आहे, जो बी तुम्ही एरिया पकडला त्या एरियाला छेदत म्हणजे इंटरसेक्ट करणारा एक गॉसियन सरफेस आपल्याला काढणं गरजेचं आहे. हा पॉईंट छोटा आहे, मी काय केलं, ह्याला एक गॉसियन सरफेस काढलं जो कसा आहे आपल्याकडे सिलेंड्रिकल आहे, आणि या प्लेन शीटच्या मधून म्हणजेच सेंटरमधून तो इंटरसेक्ट केलेला आहे बॅक साईडला. जसं की आता मी तुम्हाला पेज दाखवलं, हे पेज आहे आपल्याकडे, समजा ही प्लेन शीट आहे, ही आपण प्लेन शीट मानूया, प्लेन शीट. आणि या प्लेन शीटवर चार्ज कसे डिस्ट्रीब्युटेड आहेत, युनिफॉर्मली चार्ज आहेत. इनफायनाईट म्हणले आपण, या पॉईंटच्या किंवा ह्या रेडियसच्या कंपॅरिझन ही जी आपली प्लेन शीटचा एरिया असेल तो खूप मोठा आहे, त्यामुळे आपण त्याला इनफायनाईट हा वर्ड यूज केला. मागच्या व्हिडिओमध्ये मी इनफायनाईटबद्दल बरीच चर्चा केली होती आपण याच्यावर. इनफायनाईट म्हणजे या रेडियसच्या कंपॅरिझन इनफायनाईट असेल, अति जास्त मोठं नाही. इनफायनाईट म्हणजे एकदमच मोठं नाही, मोठा आहे असा काही भाग नाही. फक्त या जे बी रेडियस आपण पकडले, म्हणजे ह्या सेंटरपासून जो बी तुम्ही पॉईंट चूज केला, ज्या पॉईंटवर आपला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड करायची मुलांनो, त्या रेडियसच्या कंपॅरिझन ही आपली प्लेन शीट खूप मोठी आहे, त्यामुळे आपण इनफायनाईट यूज केला वर्ड. ठीक आहे. तर या ठिकाणी ही प्लेन शीट आहे, चार्ज डिस्ट्रीब्युटेड आहेत युनिफॉर्मली, आणि बॅक साईडला सेम आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं
या बी सरफेसवर पाहायला मिळतात आपल्याला आणि बॅक साईडच्या सरफेसला पाहायला मिळतात. ठीक आहे, तर आपण काय केलं बघा, या समोर कुठला तरी एक पॉईंट चूज केला, त्या पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड करते ड्यू टू दॅट प्लेन युनिफॉर्म इन्फायनाइटली प्लेन चार्ज शीटमुळे. या शीटमुळे या पॉईंटवर या ठिकाणी किती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तयार होते हे आपण डायग्राममध्ये दाखवले. सपोज करा आपण ह्या पेपरच्या समोर इथे एक मी पॉईंट घेतला, तर या पॉईंटला इंटरसेक्ट करणार आपण एक गॉसियन सरफेस ड्रॉ करणार आहोत, जो कसा असणार आहे, डेफिनेटली या पॉईंटला इंटरसेक्ट करेल, या पॉईंटला लाय करेल आणि आपण तो गॉसियन सरफेस म्हणला बघा सिलेंड्रिकल, आणि तो बी कसा या पॉईंटला लाय करेल तर करेल, त्याचबरोबर या प्लेन ऑफ शीटमधून तो इंटरसेक्ट करेल आणि बॅक साईडला येईल, म्हणजे अशा पद्धतीने. ठीक आहे, ही समोरची बाजू आहे आपली आणि ही जी आहे मागची बॅकची बाजू आहे. तर मी या ठिकाणी बघा हा सिलेंड्रिकल या ठिकाणी गॉसियन सरफेस काढलाय, जो पेनिट्रेट करायला आला या ठिकाणी या सरफेसला, म्हणजे जो बी आपल्याकडे हे प्लेन चार्ज शीट आहे आपल्याकडे, त्या प्लेन चार्ज शीटला पेनिट्रेट करत हा गॉसियन सरफेस इंटरसेक्ट करत बॅक साईडला आपण दाखवला. जो पी पॉईंट आपण ज्या डिस्टन्सवर घेतला या सेंटरपासून, तेवढ्याच डिस्टन्सवर आपण काय घेतला, इकडं पी डॅश पॉईंट घेतला आहे. या ठिकाणी एक छोटा आपण एरिया पकडला, त्याचं जे बी सरफेस एरिया असेल बाळांनो तो DS असेल आणि या ठिकाणी आपण DS घेतला. ठीक आहे, या ठिकाणच्या DSची डायरेक्शन आहे ते ऑब्विसली आउटवर्ड असणार आहे, या प्लेनपासून परपेंडिक्युलर बाहेर असेल, सो परपेंडिक्युलर दाखवला. आणि याच पॉईंटवर जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ती सुद्धा या प्लेन चार्ज शीटपासून परपेंडिक्युलर आउटसाईडला आहे. तर या दोघांची डायरेक्शनमध्ये कॉस जो आहे आपल्याकडे अँगल तो किती असणार आहे मुलांनो, 0 आहे. या इकडे बघा, इकडे सुद्धा सेम या DSची डायरेक्शन या साईडला असेल, DS वेक्टर जो बी एरिया आपला एरिया वेक्टरची डायरेक्शन या साईडला, सेम डायरेक्शनला आपल्या या प्लेन शीटमुळे बॅक साईडला जे बी पॉझिटिव्ह चार्ज आहेत ना, बॅक साईडला, आता या साईडचे नाही बाळांनो, याच्या बॅक साईडला जे बी चार्ज आहेत त्या चार्जमुळं जे बी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी प्रोव्हाइड होईल त्याची डायरेक्शन सुद्धा या DSच्याच डायरेक्शनला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय बघायला मिळतं की जो बी यामधला अँगल आहे बिटवीन द DS एरिया वेक्टर अँड ऑल्सो द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वेक्टर, इट विल बी 0. या ठिकाणी कॉस जो असेल यामधला तो किती असेल, या ठिकाणी 0 असेल, आणि कॉस 0ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 1 असते, त्यामुळे कॉस 0 घ्यायची आपल्याला आवश्यकता नाही. ठीक आहे, आता आपला फाइंड करायचं आहे बघा की या टोटल गॉसियन सरफेसवर जो बी आपण गॉसियन सरफेस क्रिएट केला त्या टोटल गॉसियन सरफेसवर या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती प्रोव्हाइड होईल. तर 3 एरिया आहेत बघा, आपला एक एरिया या ठिकाणी आहे, दुसरा एरिया आपण या ठिकाणी मानला जो P एरिया आहे, दुसरा P डॅश आहे, आणि त्याच्यानंतर हे पूरच्या पूर जे सिलेंड्रिकल स्ट्रक्चर कर्व सरफेस एरिया दिसतोय ना, हे आपल्याकडे माझ्याकडे जे पेन आहे बाळांनो, ही एक सिलेंडरच आहे. या सिलेंडरला हो का या साईडला एक एरिया आहे, या साईडला एक एरिया आहे, या साईडच्या एरियाची डायरेक्शन ऑब्विसली इकडं आहे, या साईडच्या एरियाची डायरेक्शन ऑब्विस इकडं आहे. मधला जो कर्वड सरफेस आहे, मध्ये एक कर्वड सरफेस आहे ना, तोही एक आपला एरिया आहे. याच्यावर बी छोटे छोटे पॉईंट असतील, त्याला आपल्याला इंटिग्रेट करावं लागणार आहे. परंतु या ठिकाणी जे बी आपल्याकडे डायरेक्शन असेल, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी आहे, ऑब्विसली आताही अशीच आहे. या ठिकाणी सुद्धा इलेक्ट्रिक हे पुरा जो आपला मधला सरफेस दिसतोय ना, या सरफेसमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन हे का या ठिकाणी सुद्धा कशी आहे, ऑब्विसली याच डायरेक्शनला आहे ताई. परंतु आपला जो एरिया वेक्टर असेल या पुऱ्या या ठिकाणी सरफेसवरचा एरिया वेक्टर मात्र कसा असणार आहे म्हणून, तो असेल या ठिकाणी परपेंडिक्युलर आउटवर्ड, वरच्या डायरेक्शनला अपवर्ड असेल, खालच्या डायरेक्शनला असेल किंवा आपल्याकडे असेल. परंतु अजिबात या डायरेक्शनला एरिया वेक्टरची डायरेक्शन नाही आहे. म्हणजे एरिया वेक्टरची डायरेक्शन आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन जर बघितली आपण तर दोघांच्या डायरेक्शनमध्ये कितीचा अँगल येतोय बघा, 90चा अँगल येतो. इथं सुद्धा बघू शकता तुम्ही, हो का, हे आहे आपली इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन बाळांनो, आणि ही आहे आपल्या एरिया वेक्टरची डायरेक्शन. हे सरफेस म्हणतो ना मी, हे वरचा. आता इथला जर मी पॉईंट चूज केला तर ह्याचा एरिया वेक्टर कुणीकडे असेल, ऑब्विसली असा असेल, किंवा इथला पॉईंट चूज केला समोरचा तर ह्याची एरिया वेक्टर कसा असेल, तुमच्याकडे असेल, है ना. समजा मी बॅक साईडचा केला तर ह्याची एरिया वेक्टर कसा असेल, माझ्याकडे असेल. परंतु इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑब्विसली या डायरेक्शनला चालली आणि काही या डायरेक्शनला चालली. म्हणजे या दोघांमध्ये अँगल कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण बघितला तर 90चा होतो. मात्र इकडे ह्या समोरच्या या ठिकाणी ह्या एरिया वेक्टर कसा ऑब्विसली या डायरेक्शनला आहे, हा एरिया वेक्टर या डायरेक्शनला आहे, आणि इलेक्ट्रिक फील्ड इकडंच आहे, कॉस 0ला आहे. या ठिकाणी सुद्धा याच डायरेक्शनला आहे, म्हणजे सुद्धा कॉस 0 आहे. परंतु मध्ये कुठेही तुम्ही सरफेसवर ज्यावेळेस घेत असाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येते बाळांनो की या ठिकाणचा एरिया वेक्टर मात्र हे का अपवर्ड असेल, तुमच्याकडे असेल, माझ्याकडे असेल किंवा खाली असेल. परंतु इलेक्ट्रिक फील्ड मात्र एकतर या डायरेक्शनला आहे आणि अर्ध्या भागात या डायरेक्शनला आहे. म्हणजे दोघांमध्ये अँगल किती होलेला आहे, 90चा.
तर ज्यावेळेस कॉस 90 आपण बघितलं, कॉस 90ची व्हॅल्यू असते बघा 0. सो जे बी या ठिकाणाहून तयार होणार आहे एवढे आहे, जो बी आपल्याकडे हा सरफेस आहे, या सरफेसवर जो बी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी क्रिएट होईल ती किती होईल बाळांनो, 0 तयार होईल. त्यामुळे आपण हे कॅल्क्युलेट करायचं नाही, फक्त आपण घेणार काय, हा एरिया वेक्टर, इकडचा पी एरिया आणि पी डॅश हे दोन्ही घेणार. ठीक आहे, दोघांचं आपण जर इंटिग्रेशन केला, कॅल्क्युलेट केला तर आपला टोटल जे बी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे या पॉईंटवर आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे, चला त्यासाठी एक दोन गोष्टी तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट बघा, आपल्याला काय बघावं लागणार आहे की आपल्याला माहित आहे बाय द गॉस लॉ काय सांगतोय आपला, बाय द गॉस लॉ काय सांगतोय आपला बघा, गॉस लॉ आपण असं म्हणू शकतो, जे बी आपल्याकडे नेट फ्लक्स आहे तो किती असतो, Q डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट. ठीक आहे, ह्याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊया. दुसरी गोष्ट बघा, ह्याच्यावरचे जे काही चार्ज आहेत त्या चार्जमुळे तयार होणारी याची सरफेस चार्ज डेन्सिटी जे आपण कशानं सांगू शकतो, सिग्मानं. जी सरफेस चार्ज डेन्सिटी आहे ती सिग्मा, ती असते बघा बाळांनो Q डिवाइड बाय ए. Q म्हणजे जो बी टोटल चार्ज इन्क्लोज केला याने, आणि जो बी ह्याचा एरिया असेल तो आपण एरिया पकडला, Q डिवाइड बाय ए असेल. ठीक आहे, चला यावरून बाळांनो आपला Qची व्हॅल्यू काय मिळेल, सिग्मा इंटू ए. ही व्हॅल्यू आपला पुढे ठेवायचं, हे एक ध्यान ठेव. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी ठेवल्या आपण लक्षात. आता एकदम सोपं आहे तिसरी गोष्ट. आता आपल्याला सांगितलंय गॉसनं की Q डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट येतं, पण आपण आपल्या हिशोबानं बघूया की या पॉईंटवर आणि या पॉईंटवर आणि या सगळ्याच जे बी पॉईंट असतील या कंडिशनमध्ये ज्याची डायरेक्शन इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन आणि DS एरियाची डायरेक्शन सेम असेल, असे जेवढेही पॉईंट आहेत आपण त्यांना काय करूया, इंटिग्रेट करूया. ठीक आहे, घेता येईल मला. कसं म्हणता येईल बघा, मला म्हणता येईल जो बी नेट फ्लक्स आहे तो असं म्हणता येईल इंटिग्रेशन कसं, क्लोज्ड म्हणजे जे बी या ठिकाणी पुरेच्या पुरे चार्ज आपण इनक्लोज केले, इंटिग्रेशन ऑफ E इंटू DS. कुठला सरफेससाठी आहे बरं, हे पी साठी घेऊ आपण अगोदर, सरफेस पी हे एक आहे. आणि कॉस थिटा तर 0 आहे, कॉस थिटाची व्हॅल्यू तुम्ही कॉस ठेवला तरी चालते, पुन्हा फायनल व्हॅल्यू त्याची 1 येणार आहे या ठिकाणी या ठिकाणी. त्यामुळे घेतलात काय नाही घेतलात काय फरक पडत नाही, तरी मी घेतो या ठिकाणी बघा कॉस थिटा आपण घेऊया, प्लस इंटिग्रेशन ऑफ हा सरफेस इकडचा बघा जो बी क्लोज्ड इंटिग्रल आहे पी डॅश, सेम असंच येईल बाळांनो E इंटू DS कॉस थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी बी 0 या ठिकाणी 0 म्हणजे 1 येईल, तुम्ही याला सहजपणे काढू शकता. सो फायनली काय म्हणता येईल बघा, मी या ठिकाणी लिहितो इकडे बघा. ठीक, तर मला असं म्हणता येईल जो Q नेट आहे आपल्याकडे, Q नाही हा सॉरी फ्लक्स नेट, जो नेट फ्लक्स आहे तो काय होईल बरं, या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ पी डॅश क्लोज्ड इंटिग्रल घेतला आपण E इंटू DS होईल, आणि प्लस या ठिकाणी काय होईल इंटिग्रेशन ऑफ पी डॅश हे सुद्धा E इंटू DS होईल, कारण कॉसची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली. सो पुढे जाऊन काय होईल बघा, E तर आपलं कॉन्स्टंट आहे, सो बाहेर घेणार मी. ठीक आहे, सो फ्लक्स नेट इज इक्वल टू इंटिग्रेशनच्या बाहेर काय येईल बरं, ई भर या ठिकाणाहून इंटिग्रेशनपासून आपण बाहेर ई काढूया, या ठिकाणी काय येईल फक्त DS राहील, प्लस या ठिकाणाहून सुद्धा इंटिग्रेशन म्हणून ई बाहेर, फक्त काय राहील तर DS. हा P आहे आणि आपला हा सरफेस P डॅश. ठीक आहे, समजते. चला याच्या पुढचं करूया आपण. इथला आता जरा डायग्रामला आपण साफ करूया, डायग्रामचं काय काम नाही, हे दोन तुम्हाला गोष्टी कळतात. मी डायग्रामला साफ करतो आणि या ठिकाणी तुम्हाला पुढचं जे ह्याचं राहिलं ते आपण पुढं घेऊया. ओके, बघा आपल्याकडे काय आले, हे नेट जो आहे ई कॉमन आउट काढला आपण, म्हणजे कॉन्स्टंट आहे सॉरी, त्यामुळे आपण ईला बाहेर काढलं, इंटिग्रेशन ऑफ DS आणि DS राहिलं फक्त. तर या ठिकाणी लिहितो बघा मी, जो बी फ्लक्स आपल्याकडे नेट आहे तो किती असेल बघा, जर बघितला तर आपण तर ई बाहेर निघाले, इंटिग्रेशन DS म्हणजे जो बी आपण डायग्राम काढली होती आता, DS इंटिग्रेशन म्हणजे छोटे छोटे पॉईंट आपण त्याला कॅल्क्युलेट करणार, त्याला आपण कॅपिटल A मानूया. पुराच्या पुरा या ठिकाणी सरफेस एरिया असेल. सो E इंटिग्रेशन A DS हटून काय राहील बरं, A राहील, प्लस या ठिकाणी सेम इंटिग्रेशन या ठिकाणी या DS सुद्धा काय येईल तेच येईल, म्हणजे EA प्लस EA राहील. यामधून E आपण कॉमन आउट काढू शकतो. सो फ्लक्स नेट बरोबर E कॉमन आउट काढलं, कंसामध्ये काय राहील A प्लस A राहील. ठीक आहे, ह्याला 2A म्हणता येते मला, म्हणजेच फ्लक्स नेट बरोबर काय म्हणता येईल मला, जो बी आपल्याकडे आहे तो किती असेल 2EA. ठीक आहे, हे A प्लस A 2 होते, 2 इकडे ठेवला तिकडे ठेवला तरी सेमच होणार. अच्छा, या पद्धतीने आपल्याकडे हे आलं, ह्याला इक्वेशन नंबर आपण किती देऊया बाळांनो, 2 देऊया. पण आपल्याला काय माहिती आहे बघा, इक्वेशन 1 मध्ये बघितलं तर जो गॉसनं सांगितलं आपला फ्लक्स किती असतो, Q डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट असते, आणि आपण जे फाइंड आउट केला 2A केला आपण. या ठिकाणी बी फ्लक्स नेटच आहे, या ठिकाणी बी फ्लक्स नेटच आहे, दोन्ही फ्लक्स आपण एका ठिकाणी घेऊया, इक्वेट करूया. आणि या ठिकाणी लिहू तुम्ही फ्रॉम इक्वेशन 1 and 2. 1 and 2 वरून मला असं म्हणता येते बघा, 2EA इज इक्वल टू Q डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट.
कारण फ्लक्स नेटची व्हॅल्यू आपण 2EA पकडली या इक्वेशनमध्ये पुट करूया. आपण हे इक्वेशन घेतलाच समजा Q डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट ॲज इट इज लिहिलं मी मुलांनो. आणि या ठिकाणी जो फ्लक्स नेट आहे त्याची व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 वरून 2EA गृहीत धरली आणि या ठिकाणी घेतलेली आहे. पुढं काय होतं बघा ह्याच्यानंतर, आता यानंतर बघा काय करता येईल आपल्याला. ठीक आहे, 2EA इज इक्वल टू क्यूची व्हॅल्यू काय आहे बघा, हो का या ठिकाणाहून क्यूची व्हॅल्यू आपण सिग्मा इंटू ए घेतली. सो आपण सिग्मा इंटू ए डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट करूया. ठीक आहे, ए आणि ए इथून कॅन्सल आउट होईल. म्हणजे फायनली ई बरोबर काय मिळेल बाळांनो, की 2 जाईल डिवाइडमध्ये. सो सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट होईल. ठीक आहे, तर ही आपण काय केलं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड केली. कुठं, ड्यू टू अ चार्जड इनफायनाईट प्लेन शीट. एखादी जर तुम्ही चार्जड इनफायनाईट प्लेन शीट घेतलात मुलांना, तर त्या प्लेन शीटच्या आउटसाईडला बाहेर साईडला जो बी एखादी पॉईंट तुम्ही जर चूज केलात आणि त्या पॉईंटवर जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तुम्हाला फाइंड करायची असेल, तर त्याचा जो काय फॉर्म्युला येईल तो किती येईल बरं, ई इज इक्वल टू सिग्मा डिवाइड बाय 2 एप्सिलॉन नॉट. सिग्मा काय असतं या ठिकाणी, सरफेस चार्ज डेन्सिटी आहे. 2 हा आपला न्यूमेरिकल आहे, आकडा आहे, म्हणजे हे एक कॉन्स्टंट नंबर आहे. आणि एप्सिलॉन नॉट काय असतं, परमिबिलिटी. जे बी आपल्याकडे या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बाहेर पडेल या ठिकाणी परमिबिलिटी असते एप्सिलॉन नॉट. ठीक आहे, या पद्धतीनं आपण आज तिसरं ॲप्लिकेशन गॉस लॉचं बघितलेलं आहे. जर हे मी शिकवलेली पद्धत तुम्हाला व्यवस्थित समजत असेल तर चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि नक्कीच लाईक करा, ज्यामुळं तुमच्यासारख्या इतर विद्यार्थ्यांना साध्या आणि सोप्या पद्धतीनं फिजिक्स कळेल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ माझा पोहोचेल. त्यामुळं सर्वांनी सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायचं. धन्यवाद.